मला असं वाटतं आम्ही चुकी केली विकेंडला येऊन, कारण की ते भरमसाठ पब्लिक आहे, भरमसाठ एकदम ट्रॉफिक जाम आहे. आजूबाजूला पण तुम्हाला दिसत असेल किती जास्त गर्दी आहे, बाईक खूप गर्दी आहे गाईज, किती गर्दी आहे ते पूर्ण लांब पर्यंत. फक्त 2 मिनिटावरती आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी मी. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी चालली आहे विरारला, द्वारकाधीश मंदिर मध्ये दर्शन करायला. ते नवीन ओपन झालं आहे. सो पटापट रेडी होते आणि भेटते तुम्हाला. डॅन फायनली मी रेडी झाली आणि मी खूप चांगले दिसते. आय नो, अशा हिरव्या बांगड्या घातल्या असं वाटतं मी नवीन नवरी आहे ना. पप्पाला मी दाखवू शकत नाही कारण माझा पप्पा विदाऊट बनेलचे बसले. चला मी जाते आता. जाते चला तुम्ही पण माझ्यासोबत. आता आम्ही रिक्षात बसलो आणि आता इथून आम्ही अंतरफाट्याला चाललोय. तिथून आम्ही ट्रेन पकडू. तिथे माझ्या बाजूला आहे काय. आता आम्ही अंतरफाट्याला पोहोचतोय. इथून आता आम्हाला जायचं ट्रेन पकडायला. तुम्हाला माहिती आहे मला ना 2 मिनिटामध्ये भूक लागते म्हणून मी खाऊ घेतलं. यामध्ये चकली पण आहे आणि ही माझी बहीण आहे पागल. आज तिचा उपवास आहे संकष्टीचा म्हणून मी जाणून बुजून असं सगळं खाणार आहे तिला जळवायला तिच्या. आणि त्यानंतर माझं पोट पण दुखेल. हे बघा स्टेशन दिसतंय का उडूचं इथे. आणि मी चालते, मला खूप जास्त वैताग आला आहे आणि माझा लुक खूप भारी आहे. तुम्हाला मी दाखवते. दीदी दाखव ग. केस बांध. फायनली आम्ही पोचलो आहोत भिवंडी स्टेशनला आणि इथून आम्ही विरारची ट्रेन पकडणार आहोत. काय करू मी, असं दम लागत होतं मला 2-2 मिनिटाला. इतकी कशी मी काय बोलतात त्याला, आळशी नाही आहे मी, आहे गाईज, पण दम लागतो मला 2-2 मिनिटाला चालल्यावरती. आता बघू ट्रेन कधी येते आणि ट्रेनमध्ये बसते कधी. आधी मला तिकीट काढायचं. ती मी चकली खाते जी मी घेतली ती पण दीदीला दाखवून टुटो भारी लागते, एक नंबर, ऑसम. अरे घे ना कमी घे. आता आम्ही दुसरी ट्रेन पकडली आहे कारण मी विरारला नव्हती जात, ही विरारला चालली आहे. आता मी विरार स्टेशनला उतरले. इथून मला द्वारकाधीश मंदिरासाठी ऑटो किंवा काहीतरी बघावं लागेल. आता मी चालली आहे तिकडेच, बघूया काय भेटतंय. दीदीचा उपवास आहे म्हणून तिला आम्ही इथे ज्यूस प्यायला आणलंय. दीदी इथे फक्त ज्यूस पिणार आहे आणि माझ्या मागे जे बर्गर दिसते ते मी खाणार आहे. तिचा आज उपवास आहे ना म्हणून मी खूप जास्त खाणार आहे. मला खायचं नसलं तरी पण मी खाणार आहे कारण की मी काही खाऊ शकत नाही. दर्शन करण्याआधी पेटपूजा करणं इज इम्पॉर्टंट म्हणून आधी पेटपूजा करूयात. पावभाजी मागवली आहे मी आणि कशी वाजली. पेटपूजा करून झालेली आहे माझी. आता आम्ही चालू आहे रिक्षा शोधत बघूया कुठे रिक्षा भेटते. तिथे ऑप्शन तर खूप सारे आहेत खायला आणि मी काहीच खाऊ शकले नाही. मला ईस्टला जायचं होतं पण मी वेस्टला गेलते आणि म्हणून आता मी परत ईस्टला चालली आहे. समजलं ना काय बोलायचं आहे? नसेल समजलं तर नका समजू कारण मला समजलं नाही मी कुठे चालली आहे. बस चालली आहे, इतकं चालली आहे की जे खाल्ले ते पण जिरले माझं. आता आले फायनली आले मी. बापरे, रिक्षावाले सांगते 300 रुपये. फायनली आता आम्ही रिक्षात बसतो आणि चालत द्वारकाधीश मंदिरामध्ये. मिनी द्वारकाधीश आणि रिक्षावाले 300 रुपये. खूप जास्त ट्रॉफिक आहे आणि खूप जास्त गर्दी पण आहे. आज संडे त्यामुळे ना सगळेजण आय थिंक फिरायला आले. खूप जास्त गर्दी आहे. बोर झालीस
इतकी गर्दी आहे का 2-2 मिनिटाला इतकी ट्रॉफिक लागते इथे ना की काय सांगू. इथून खालून आम्हाला इथे वर येण्यासाठी फक्त 1-1.5 तास लागला. खूप गर्दी आज मला दिसत असेल सगळीकडे. हवा टाईट होणार आहे, हवा टाईट. इथे चालायला पण जागा नाही, किती गर्दी तुम्हाला बघा तुम्ही. मला असं वाटतं आम्ही चुकी केली विकेंडला येऊन, कारण की इथे भरमसाठ पब्लिक आहे, भरमसाठ एकदम ट्रॉफिक जाम आहे. इथून असं दिसतंय की मुंग्याच चालतायत रस्त्यावरती लिटरली. आजूबाजूला पण तुम्हाला दिसत असेल किती जास्त गर्दी आहे. काय माहिती दर्शन होईल, ब्लॉग बनेल, काय होईल काय माहित नाही मला. इथूनच लाईन लागली आहे. तिथे काय करायचं, इथूनच आपण जायचं का. वाईट खूप गर्दी आहे. लाईन सोडून मी एकटीच चालते. मला माहित नाही पुढे जाऊन मला कोण लाईनीत घेईल का काय, मला काहीच माहित नाही. बस चालते मी. तेव्हा काहीतरी कृपा करे, डायरेक्ट दर्शन भेटू दे मला. खूप गर्दी, असं वाटतं इलेक्शन लावलंय. आणि प्लीज जर इथे येत असाल ना तर इथे खूप सारे कचऱ्याचे डब्बे ठेवलेले आहेत. सो खाली कचरा नका टाकू यार, सगळीकडे असं घाण चांगलं नाही वाटत आहे. सी मेंटल पीपल. अभी इधर पानी पीने के लिए भी लाइन लगी है जो पीछे दिख रही है. आणि ही सगळी लाईन आहे दर्शनासाठी. आणि इतके लोक आहेत, मला काही समजत नाही आता मी काय करू. इतके मनापासून आलते पण इतकी सारी गर्दी बघून तर मला असा धक्का बसलाय. हा बोलतात एवढा खर्च, एवढा पूर्ण दिवस घालून आलोय तर काहीतरी चीज झालं पाहिजे ना. काय करू यार मी. मला जायचंय आतमध्ये यार, पण इतकी गर्दी, मला घरी पोचायला किती वाजतील. कोण घेईल तुला मधून. काहीच किती गर्दी येते पूर्ण लांब पर्यंत. मंदिराचं काम खूप भारी केलंय. हे बघा इथे सगळीकडे असं सगळे श्लोक वगैरे लिहिलेत. खूप छान वाटतंय. किती सुंदर मंदिर आहे, म्हणून एवढी गर्दी आहे. एवढी गर्दी बघू शकता. अजूनपर्यंत गर्दी आहे तशीच. फायनली खूप साऱ्या मकशगिरी नंतर आम्हाला कोणीतरी लाईनीमध्ये मध्ये घेतलं आणि आता आम्ही चाललोय लाईनीमध्ये. आता 5-10 मिनिटात पोहोचू. दाखवते मी तुम्हाला. फक्त 2 मिनिटावरती आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी. मी खूप आतुरता आहे मला, आता मला बघायचंय. फायनली माझं पण दर्शन होणार आहे. सो चला, काय माहिती पुढे कॅमेरा चालू ठेवू देतील नाही देतील, पण मी कोशिश करेल. इथून खाली गर्दी बघा कशी दिसते. आता दर्शन होईल आमचं थोड्याच वेळात. इथून आम्हाला थोडी मूर्ती दिसते. फोटो वगैरे काही काढून देते तरी पण मी 1-2 काढलेत कसे तरी. सो प्रयत्न केले तुम्हाला लोकांना दर्शन करून देण्याचा, बट थोडंसं. इथे तुम्हाला एक फोटो पॉईंट भेटेल, म्हणजे बरेचसे फोटो पॉईंट आहे सगळीकडे. पॉईंट आहेत. आणि मंदिराचं काम अगदी सुरेख आणि बारकाईने केलेलं आहे. माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही, पण मी कोशिश करते बोलायचं. चल. मूर्ती, देवाची मूर्ती इतकी सुंदर आणि मनमोहक होती की त्याला बघून कोणी पण मन मोहकून जाईल. इतकी सुंदर मूर्ती होती. सो नक्की विजिट करा, बट विकेंडला येऊ नका कारण खूप जास्त गर्दी, खूप जास्त म्हणजे खूप जास्त. आता नवीन ओपन झाले म्हणून असं, बट काही दिवसामध्ये होईल ओके तेव्हा नक्की या. आणि आता मी इथे दीदीसारखा कुर्ता एका लेडीजच्या अंगावरती बघितलं. कसं वाटतं तुला. कॉपी. इथे मी खूप सारे फोटो काढलेत आणि इथे मला एक फोटोग्राफर पण भेटला होता, त्याने माझे खूप सारे फोटो काढले. खूप भारी. आणि इथे ना नदी टाईप काहीतरी कुंड आहे ॲक्च्युली.
नदी वगैरे. अरे वा, खूप छान आहे इथे. खूप मस्त आहे, खूप मस्त. सगळं काही किती सुंदर वाटतंय. जय. सगळं किती भारी वाटतं इथे. पडायला नको. तुम्हाला दिसतंय का किती भव्य आणि मोठं मंदिर आहे. हा जो गेट दिसतोय ना तुम्हाला, तिथे शिवलिंग आहे बर्फाचं. ते पण नक्की विजिट करा तिथे पण. लहान पोरांना खेळण्यासाठी इथे झोका आणि पाळणा पण आहे. वैताग आलाय मला, वैताग. सो काल मी खूप जास्त थकलेले म्हणून ब्लॉगचा दी एंड नाही केला मी. सो आज करते. कशामध्ये झिपऱ्या वगैरे सगळ्या फेललेल्या आहेत. सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.